तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आपले वडील बेपत्ता असल्याची तक्रार हातेडी खुर्द येथील 21 वर्षीय तरुणाने बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली होती। त्यावरून पोलिसांनी मिसिंग केस दाखल करून या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता। मात्र या प्रकरणी संशय आल्याने पोलिसांनी सर्व बाबतीत तपास केला असता प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली आहे। बुलढाणा तालुक्याच्या हातेडी खुर्द येथील 44 वर्षीय समाधान पुजाजी घायवट हे दारूच्या व्यसनाधीन झाले होते आणि त्यामुळे त्यांना कंटाळून त्यांचा 21 वर्षीय मुलगा अनिकेत समाधान घायवट याने वडिलांच्या गुप्तांगावर मारहाण करून त्यांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह शेतात नेऊन जाळून टाकत पुरावा नष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। आरोपीने केलेल्या गुन्ह्याची पोलिसांसमोर कबुली दिली असून पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला अटक केली आहे। तर या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा। पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीण येथे समाधान घायवट राहणार हातेडी यांची मिसिंग झाल्याबद्दलची तक्रार त्याचा मुलगा अनिकेत घायवट यांनी दिली होती आणि त्या तपासाच्या अनुषंगाने आमचे तपासी अधिकारी हेड कॉन्स्टेबल काकडे यांनी CDR आणि इतर सर्कमस्टन्स एव्हिडन्स त्यांचे मित्र त्यांचे नातेवाईक यांच्याकडे चौकशी केल्यानंतर तपासावरती थोडासा संशय आल्यानंतर काल API माळी साहेब आणि काकडे यांनी जो फिर्यादी आहे याच्याकडे आईसमोर सखोल चौकशी केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यावर आरोपींनी कबुली दिली की मी घटना तारीख वेळी माझ्या वडिलांना दारू पिऊ नका याच्यावर वाद झाला आणि मी त्यांना त्यांच्या गुप्तांगावर लात मारली आणि मारहाण केल्यामुळे त्यांना ते जागीच मरण पावली आणि मग आरोपींनी प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्याच शेतातल्या परड्यामध्ये जमा असलेल्या लाकडामध्ये ते प्रेत टाकून आग लावून दिली होती। या संदर्भाने सर्व माहिती API माळी साहेब आणि काकडे यांना मिळाल्यानंतर लागलीच वरिष्ठ माननीय पोलीस अधीक्षक श्री निलेशजी तांबे, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री अमोलजी गायकवाड आणि माननीय उपविभागीय अधिकारी श्री सुधीरजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी API माळी साहेब यांनी घटनास्थळ पंचनामा करून त्याच्यामध्ये घटनास्थळावरील सर्व पुरावे जप्त केलेले आहेत। आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आरोपीचा पुढील तपास PCR घेऊन माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सुरू करण्यात आलेला आहे।